गाईस दोघा बहिणींची फाईट बघून घ्या तुम्ही. अबे तू काय पागल आहे का? अरे यार जिजू सांगा ना यार मी तर सांगितलं तिला, ते ऐकतच नाही. शिवानी, बापरे शिवानी, शिवानी खरंच तू तयारी कर ना, पटकन जायचं ना आपल्याला. ए डावडे तिला तयारी करायला जाऊ द्या भाई. भाई साहब स्मॅक वगैरे देऊन आले तुम्ही तर. तिला तयारी करू दे, जाऊ दे, नंतर बोलू आपण मार्केटमध्ये गेल्यावर. नाही बोलणारच नाही. अरे बोलते रे ती, बोलते ती, बोलते हार्ट ब्रेक मला आजपर्यंत हार्ट ब्रेक पोरात नाही केला. आजी माझ्या पाया घालून जमीन निघाली आहे, सटकली आहे. जमीन निघाली गाईस, जमीन निघाली आहे. जमीन अशी सटकली आहे, ते मी माझ्या डोळ्यांनी आज बघितलेलं आहे. मला विश्वास झाला 2 मिनिट मला सांगते काय विश्वास झाला. इतकं ओव्हर काय स्वप्न मी बोलली होती लग्न जुळायच्या वेळेसच बोलली होती. नाव ही शी इज नॉट अस भाई साहब डायरेक्ट फिकाफाकी चालू आहे तुमची. शी इज नॉट आर चला चला जाऊ द्या चला. अरे चला जाऊ द्या. शिवानी जा बरा, त्यावरती तिला जाऊ दे. पर्सनल स्पेस जा, आंघोळीला लवकर. पर्सनल स्पेस घेऊन शरीव. पण वाईट तर गेला तू. कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आम्ही फुल रेडी झालेलो आहे, कारण की आज आम्ही जातो आहे लक्ष्मी रोडला, दगडूशेठला. आणि आज जातोय आम्ही शरीवची शॉपिंग करायला, एंगेजमेंट शॉपिंग करायला. तर आमच्या डोक्यामध्ये असा प्लॅन झाला, ही हळू बोल कारण की शरीर इकडेच आहे. तर आमच्या डोक्यामध्ये एक छोटासा प्लॅन आला की आम्ही ना बरेच दिवस झाले शरीरला चिडवत आहे. म्हणजे जेव्हापासून तिचं लग्न जोडलं वगैरे टिक्का लागला ना, तेव्हापासून आम्ही तिला चिडवत आहे की आता तू आता अशी करशील, आता तू आम्हाला प्रायोरिटी नाही देशील, आम्हाला प्रायोरिटी नाही ठेवशील, आता तुझ्या नवऱ्यालाच बघशील, आता तू नवऱ्यासोबतच टाइम स्पेंड करशील. तर आज आम्ही योगेशला पण भेटणार आहे. आम्ही दोघं सोबत हे करणार आहे, काय म्हणतात त्याला, म्हणजे दोघांची सोबत शॉपिंग करणार आहे. तर आम्ही शरीरला आज ठरवलंय तिला इतकं चिडवणार म्हणजे ती एकदम रडायलाच आली पाहिजे. तुम्ही स्टार्टिंगचा पोर्शन बघितला होता ना, ती रडावर आली होती ऍक्च्युली. तिला खूप चिडवत आहे. आणि तिला ना मी जेव्हा बोलती आहे की भाई तू आता असं नाही माझ्यासोबत बोलू नको, तू आता चेंज झाली आहे, तू आता चेंज झाली आहे, जेव्हा मी हे म्हणणार तेव्हा तिला खूप जास्त लागत आहे. तर खूप मजा येणार आहे. आणि आता ती मला काही पण विचारलं ना, छोट्या गोष्ट, तर मी म्हणणार की तुझ्या नवऱ्याला विचार, मला काय विचारते, आता माझं व्हॅल्यू काय राहणार ना तुला. तर असं सगळं तिच्यावर प्रँक नाही, लाईक काय म्हणतात तिला चिडवाय, तिला सतवणार आहे आम्ही, तिला असं नाही का रडवणार आहे, तिला काय म्हणू शकतो आपण, तिला खूप जास्त त्रास देणार आहे. तुम्हाला आयडिया लक्षात आला असेल, मला अजून एक क्रेझी आयडिया लक्षात आली आहे की जवळ थोडी, की योगेशला पण या प्रँक मध्ये इन्व्हॉल्व करतो. त्याला म्हणतो की भाई तू ना मध्ये हिला विचार की तुला हे आवडलं ना, मग त्याच्यावर आपण हा तुला तेच ऐकशील. तर नाही आम्ही असं करू शकतो की त्याला असं म्हणायचं की मी एक हे म्हणणार की हे मला आवडलं, आणि त्याला असं म्हणायचं की तुला हे आवडलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल ड्रिंकचं हे करू कन्सिडरेशन, मी म्हणणार शरीरला की मला ही आवडली, आणि त्याला म्हणायला लागलं की त्याला ही आवडली. तर बघू शरीरचं एकदम फुल कन्फ्युजन, ती कशी होते, ती फुल रडायलाच येणार आहे. चला पटकन चालू करूया. आम्ही फुल रेडी झालेलो आहे, आणि मी थोडी स्टार्टिंग ऑलरेडी सकाळपासून केलेली आहे, म्हणून ती तुम्हाला कळलंच असणार की मी स्टार्ट केलं आणि ती कशी रिॲक्ट वगैरे करत आहे. तर चला आता ह्याला थोडंसं अजून आग लावूया.
तर गाईज आम्ही रेडी झालेलो आहे आणि चेतनची तयारी बघून घ्या तुम्ही. दिस इज चेतनची लाईट आहे, ही चेतनची तयारी, फुल चेतनची तयारी. आणि त्यानंतर ही आमची मम्मीची तयारी आहे, एकदम क्यूटू झालेली आहे. मम्मी बॅग सोबत बसलेली आहे. आणि त्यानंतर शरयूची तयारी, सॉरी पप्पाची तयारी. आणि येस, असं आम्ही फुल ऑन रेडी झालेलो आहे. काय काय दाखवणार नाही. तर गाईज असं आम्ही सगळेजण रेडी झालेलो आहे. आणि माझी तयारी आणि आम्ही स्पिट्सविला बघत आहे. आम्ही ऑटो बुक केलेला आहे गाईज. आता थोड्याच वेळात आम्ही निघू. आम्ही जातोय दगडू शेठला शॉपिंग करायला. तर आम्ही तुम्हाला तिथे मुलांची फॅमिली पण येणार आहे, तर मुलाची फॅमिली पण मी तुम्हाला दाखवेल गाईज. काय बोलले तू? काय बोलले? मला नेहमी म्हणतात की तुला जे पाहिजे घे, तुला काय पाहिजे काय पाहिजे घे. एकच गोष्ट पाहिजे मला, त्याच्यानंतर मला कधीच काही मागणार नाही, कधीच नाही मागणार, पुन्हा आयुष्यात कधीच काही मागणार नाही. मला फक्त तेवढे घेऊन द्या, तुझी मधलं पाहिजे. हिला हे मधलं पाहिजे गाईस, हे पाहिजे. तुम्हाला मी कधी याच्यामुळे काहीच नाही मागणार. भाई तुला काय हे जर मी आज घेतलं ना तर मी पुढे मागणार का राहणार पण नाही. नाही, तुला काय वाटते यांनी मला दिलं पाहिजे की नाही? हो, इकडे जरा टाके येते गाईस. नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला मी इंजोर दिसणार. नेहमी म्हणता तुम्ही घे 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 घे, आज मागत येतं देते. घे ना मग, घे डन. घे. तुमच्याकडे आहे का मॅम टाके वगैरे पाडायला? पैक कर दो डायरेक्ट. रेंज हमें पूछना भी नहीं वो कितने का है, और डायरेक्ट पैक कर दो. उसको भी पैक कर दो और फिर मेरे को भी पैक कर दो. कह रहे शरीर उसको चलेगा अबे. तर गाईस शॉपिंगचा पहिला टप्पा आहे आमचा शरीरसाठी. एंगेजमेंट रिंग आता आम्ही घेतोय, चॉईस करतोय. आता योगेश येणार, तर त्याची फॅमिली सोबत आम्ही लवकर पोहोचलोय, तर आम्ही थोडंसं चॉईस करून ठेवतोय सो दॅट त्याला इझी पडेल. 18 तोडे ओनली. काय 18 तोडे. काय आवाजच नाही ना मला. आत्ताच बोलले विचार की तिचं किती तोड्याचं आहे मॅम हे? 18 तोडे. किती? 18. आताच बोलले विचार, मी घेऊन देतो. 18 ग्राम? 18 ग्राम नाही, 180. 18 ग्राम नको एवढं स्वस्त नको घेऊ तू. इतका स्वस्त नको घेऊ शरू प्लीज, इतका स्वस्त नको घेऊ. तर गाईज फायनली योगेश इज हिअर, शरूचा नवरा. भाई तुझ्या बायकोवर आज प्रँक करतोय आम्ही. आणि प्रँक कसं आहे की तिला आम्ही चिडवतो की भाई तू लग्न आता जोडल्यापासून चेंज झालेली आहे, सगळ्या गोष्टी योगेशच्या ऐकते, आमची गोष्ट ऐकतच नाही. ठीक आहे, तर मध्ये जेव्हा मी तुला इशारा करेल ना तर तू म्हणशील की मला हे आवडलंय, तेव्हा शिवानी म्हणेल की दुसरी गोष्ट आवडली आहे. मग तू थोडस तिला हे करशील ब्लॅकमेल, भाई आता मला आवडली ही गोष्ट, तुला हे घ्यायला पाहिजे असं वगैरे थोडस समजलं ना तुला. तर झाली आहे सेटिंग. आता हा तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, मजा येणार. योगेशने आमच्यासाठी हे आणलंय गाईस, मॅरेज अॅनिव्हर्सरीसाठी. थँक्यू सो मच. हे बघ मी तुला सांगतो, यांनी गाईस तुम्हाला कंटेक्स्ट देतो. यांनी मला एक कमेंट पाठवला जे आमच्या ब्लॉगवर झालं की शरूचा जेव्हा आम्ही टाकलो ना तो रोका फाईट वाला ब्लॉग, त्याच्यावर एकाने दिलं की शरू मला प्लीज चान्स दिला असता. तर यांनी ते पाठवलं आणि शरूने मला काय म्हटलं काल, मला जर माहिती असतं त्याला एक चान्स दिला असता. हा मला बोललेला की तू एक चान्स का नाही दिला, द्यायला पाहिजे एक चान्स. पण तू घरी येऊन बोलली होती. पण तू बोललेला चान्स द्यायला पाहिजे होता. पण तू घरी येऊन बोलली होती काल मला की मी चान्स देणार त्याला. मी असं नाही बोलते, काय बोलते भडकवणं जिजू. कुठे गेला बहिणीने काय हरवलं तर माझ्यावरच, तू काय हरवलं माझ्या. बाई तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही काय करता की नाही? फोन नको. अरे तुझं नाही लागत आहे मला. नाटक करणार लावायचं. अबे कर ना भाई फोन करा. व्हिडिओ तर काढू दे. नाटक कर लावायचं. चेतन राव आयुष्मान हो. अच्छा भाई तुमच्यामुळे आमची काल मूवी गेली म्हटलं. काय सांग आज माझ्या बस चिल कर. कोणी धोका दिला पण? तुम्ही दोघांनी पण. मी तर नव्हते. दोघांनी पण. आय एम तो याला बाई सिक्रेट पण ठेवता येत नाही. काय असं शिकवलंय मला, असं कसं करायचं, चल असं कसं करायचं. ओ सॉरी
कोणीतरी वेगळंच आलं आपल्या कॅमेरामध्ये. इतक्या ओव्हर गोष्टी बोलू. हो कोणीतरी वेगळंच आलंय आपल्या कॅमेरामध्ये. बिलकुल नाही, बिलकुल नाही. चला गाईस. आता आमची झाली शॉपिंग, आता आम्ही चलो जेवायला. येस. वेळ तर भूक लागली, जेवायला मिळते. शरीरचं झालं सगळं, नेकलेस नाही रिंग झाले. अरे तू व्यवस्थित घेतच नाहीये. तिला कट करायचं आहे मम्मी मला. बोलत आहे ते घे, आलंच नाही अगं, बरोबर. त्या पोरीच्या मागेच नाही नाही केलाय तू. हा मी काहीच नाही केलं मम्मी. मग ती काय एवढं तुझं हे करत शी आहे? इज जस्ट ओव्हर रिॲक्टिंग. नाही ओव्हर नाही, तू काहीतरी रिॲक्टिंग. केलं असेल. ओव्हर रिॲक्टिंग. शी इज जस्ट ओव्हर रिॲक्ट. ओव्हर रिॲक्टिंग. येस यू आर. सांग ना तू सांग. अगर अभी पर्दे खुल गए ना तो ये शॉपिंग पूरा कैंसिल हो जाएगा. समझा? दबायाही नाही खूप. वा रे वा, हे घरची मी घरचं इकडे पण चालू आहे रोज. बाई शपथची. काय शरीर. तर गाईज आता आमची झाली शॉपिंग. आता याच्या पहिला पडाव तर आम्ही पास केलेला आहे. लास्ट टाइम भाई मी जिजू काय गोरी दिसते बाई तुम्ही. स्किन केअर त्याला सांगा थँक्स. स्किन केअर. येस गाईज. तर आता आमची शॉपिंग झालेली आहे. आमची शॉपिंग झालेली आहे. आता आम्ही चाललोय जेवायला. मम्मी तू माझ्यासोबत चल. तिला जाऊ दे एकटीला, नाही तर मागे पुढे राहू दे तिला. तुला काय प्रॉब्लेम आहे का? तू माझ्यासोबत चल. तुला प्रॉब्लेम काय आहे? मला काय प्रॉब्लेम आहे? ओव्हर पण कशाला करतो? मला काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम? आई तू माझ्यासोबत चल, ठीक आहे? हिच्या सोबत चालू नको आता, हिला आहे पार्टनर. आई काय ना हे ओळून राहिली ना पोरगे. आई सोड हात तो. सोड का? आई सोड आता, आम्ही तुला दिलाय दुसरं हात पकडायला. आता तुला आमची गरज नाहीये. तुझा हात कुठे आहे? तुला आमची गरज नाहीये. तुझा हात कुठे आहे? माझा हात हाच आहे. व्हेरी गुड. हाच आहे माझा हात. तुझा नाहीये हा हात आता. कळलं ना? तुझा हात हे आमच्या मागे आहे. ते बघ आमच्या मागे तुझा हात. दिस इज माय मोमो. नो यू आर नॉट. मम्मी 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 कोण तुझा मम्मी? लाडाचा आहे? दोघे पण. मम्मी एक सांग. एक सांग. मम्मी शिवानी. घाणे यार तू. झालं झालं कसं वाटलं आता? चांगलं वाटलं? नाही बोलणारच आहे, बोलणारच नाही तुझ्यासोबत, बोलणारच नाहीये. कळलं ना? तर तुला हे आठवते का 3 वर्ष आधी पण आपण इथे आलो होतो. आम्ही आमच्या प्रत्येक शॉपिंग नंतर इथे लंच करायला आलोय. प्रत्येक शॉपिंग नंतर 3 वर्ष आधी. प्रत्येक आठवते का तुम्हाला? शेवटी खाऊन कंटाळलं होतं. हा ना, मग आपण पिठला भाकर ट्राय केला होतो साईडला. भाई साहेब 3 वर्ष आधीची सगळ्या गोष्टी तुझ्या लग्नामध्ये हे होत आहे. तिला नको घेऊ ना तू. अरे तुला काय प्रॉब्लेम आहे तिला घेतलं तर? तिला नको घेऊ. तुला काय प्रॉब्लेम आहे? हे हा मग ठीक आहे. आला तर आला. एकदा मारून दाखवा एकमेकांना मारून दाखवा. शिवानी मारून दाखवा एक मिनिट. हा जरा जोरात बोल. इकडे तुमचा आवाज नाही टाकायचा. मी व्हिडिओ मध्ये नाही बोलू शकत तिला. मी नंतर तिला एकटाच सांगतो. काय सांगते? मजा. मम्मी सोबत नाही सांगायचं मला. तुम्ही विचारता ना, पण मी ऍक्टर कुठून बनली, मला कुठून इतकी चांगली ऍक्टिंग आताच हे करत आहे तू. करत आहे. माझी पोरगी मी दुश्मन आहे का तुझी? मग तुझ्यासारखं वागत आहे तू. तुझा बस तिथे तुझी जागा. तर गाईज आम्ही आलोय आता इथे. मेनू कार्ड बघत आहे सगळे लोक. काय खायचं रे आता? आम्ही मेनू कार्ड ठरवतोय. आणि लोकांची जागा पण चेंज झालेली आहे. पहिले बाई. लोक माझ्या बाजूने बसत होते आणि आता लोक एकदमच हे बघा ही लोक तेच मी बोलत होते पप्पा की आता सगळं चेंज होणार. आता ही काय बोलले काहीच चेंज नाही होणार. काहीच चेंज नाही. जागा चेंज झाली. जागा तर चेंज झाली भाई. एक तर ती शिवानीच्या साईडला बसत होती, नाहीतर मग माझ्या साईडला बसत होती. स्टार्ट झालंय. स्टार्ट झालं. झालेलं आहे शरीर- ऑलरेडी स्टार्ट झालेला आहे. आपण दोघं भाई लास्ट मला असं वाटतं की आपण दोघं मंचा सूप शेअर करायला पाहिजे लास्ट. नाही आहे स्टार्टर. मंचा सूप तर असेल ना मंचावर आय एम नॉट अ बिग फॅन. भाई माझ्यासोबत शेअर करशील ना? शेरीमध्ये मस्त मिळतं म्हणतो. माझ्यासोबत करशील ना शेअर? सध्या तर हेड ऑफ डिपार्टमेंट इथं आहे बसला. हे तर तुम्ही आहेच बुलाने साहेब. भाई आमच्यासाठी आम्ही दोघं मंचासोबत हे करतोय, शेअर करतोय. चालेल मला काय प्रॉब्लेम.
चालेल. थोडं दुसरं काहीतरी शिवानीला विचारा तुम्ही. दुसरं घेऊन काहीतरी. शिवानीला विचारा ना. तुला एक मंचूस होतं आवडतं ना? आज नाही आवडत आहे. अगं तुला बोलत आहे. काय झालं? याला का मंचूस आवडतं? तिला पण तर आवडतं मंचूस. मग आपण दोघं शेअर करणार आणि यांना दोघांना नाही करायचंय. ए तू काय येणार आहे सांग भाई. म्हणजे मी व्हेज कॉर्न सूप वगैरे बघतो काहीतरी. चालेल? चालेल म्हणजे ती माझ्यासोबत घेत आहे. नाही ते माझं. हो भाई साहेब शरीर तू आत्ता हो बोलली. शरीर तू आत्ता हो बोलली मला. तू मला आत्ता बोलली मंचाव सूप भाई. आताच बोलली ना व्हेज कॉर्न सूप घेणार. दोघांच्या पण घे. ओ भाई. एक चूज कर. एक चूज कर भाई. मंचूस. आपण मंचूस घेऊ. कॉर्न सूप. हाफ मध्ये हाफ करू. कॉर्न भाई सूप साहेब शरीर माझी टीम पण सोडत आहे. मला टेन्शन झालं भाई. मला काय म्हणत होती मी. भूक लगी आहे. भूक लगी नाही. पहिले तू सांग मंचाव सूप घेणार आहे की मंचूस बेबी सूप कॉर्न. आवडतं मला मंचूस सूप. मंचूस सूपच त्याला पण आवडतं मंचूस सूप. नाही म्हणत आहे. आई साहेब तो नाही म्हणत आहे. आवडतो बघा मंचूस. आवडतं पण आज मला कॉर्न सूप प्यायची. मंचूस सूप घे. पण त्याने एवढा आणि तुला विचारलं कॉर्न सूप तर तू जरा नाही म्हणशील म्हणजे. तू मंचूस सूप घे. त्याला मंचूस सूप जास्त आवडतं. ए तू मंचाव सूप घेणार आहे. भैया कॉर्न सूप. ये ग्लास उतार ले, बॉटल है. कॉर्न घेऊन शरयू हे बघ तुम्हाला आत्ता हो बोलली. मंचूस सूप आणि बॉटल कॉर्न है सूप. यहाँ पे पानी. आणि नाही एकच तू आणि मी शेअर. मी बायकोला सोडून तुझ्यासोबत शेअर करतोय. हा डन. मग तुझा एक कॅन्सल ना. तू याच्याकडे देख ले मैं तो नहीं खाऊंगी कौन सूप आहे. देख भाई ले. त्याला वाईट वाटत त्याचा चेहरा बघ भाई. त्याला वाईट वाटत वाटत. आहे, वाईट तर वाटत आहे. वाईट तर वाटत आहे त्याला. वाईट तर वाटलं भाई. योगेशला वाईट. वाटतंय मला की मैं निकल जाऊ यहाँ से. मेन कोर्स बघ मेन कोर्स. तर गाईज तुम्हाला माहिती पडेल की आता आम्ही काय चूज करणार आहे. शरूने तर आपली टीम सोडलेली आहे आता लिटरली. आता आम्ही सगळ्या बोलणार. गोष्टी ती आता तुम्हाला आमच्या ब्लॉग मध्ये ती नाही दिसणार. हा बस. शरूला आता ब्लॉग मध्ये कट करायचं आहे. खूप सारं. तर गाईज आमचा ऑर्डर आलेला आहे. मी केलेला आहे ऍज युजल मसाला डोसा. सॉरी मसाला डोसा उत्तप्पम. शेरोनी केलेला आहे मसाला डोसा. आणि आमच्या दोघांचा ही जो हे चालू होतं की भाई कोण कुठे जाणार ते सगळं कॅन्सल केलंय रेस्टॉरंट वाल्यांनी. कारण की अवेलेबलच नाही. देवानी बघितलं मला. आणि शरू इज सेव्ड. बट नेक्स्ट टाइम बदला लेगा तेरा फैसल समजा. देवानी बघितलं मला. आणि दादाचा उपवास आहे तर दादानी बोलवले आहे साबुदाणा वडे जे की मला पण आवडते म्हणून मी पण बोललोय. शिवानीची पावभाजी टेस्ट करून सांग कशी आहे. खरं खरं सांग. खरं खरं सांग. ठीक आहे. तुला कसं वाटलंय. योगेशने पण बोलवली आहे पावभाजी. पप्पानी पण पावभाजी बोलवली गाईस. कसा वाटला. चांगलाय. माझा उत्तपम ठीकठाक आहे. तुमच्या एमएस्टर पावभाजी खाल्ली हे आहे. कसं वाटलंय. एकदम. चांगला आहे. हमारा भाई क्या हगा आहे भाई. भाई याला मी सांगितलं होतं की आमचं डिस्कशन झालं होतं की आता जेव्हा मेन्यू कार्डचा सीन तुम्ही बघितला असेल ना तर त्याच्यामध्ये आमचं डिस्कशन झालं होतं की मी काहीतरी एक चॉईस करणार ऑप्शन आणि तू करशील. ठीक आहे. मी ऑप्शन चॉईस केला. मी बोलतो पण याला इशारा पण करतोय. खालो मी तुला लात पण मारली. हो ते तर माहिती मला आहे आठवण असेल तर की भाई काहीतरी बोल. हा गपचूप इकडे. वाह 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 वाह. तेरे को 2 बार होमवर्क कराया फिर भी नहीं समझा रे को. मैं ट्राई किया पण कैसा रे? हुआ नहीं बरोबर. आणि आतापासून तू बायकोसाठी पिघळला रे. बायको प्रायंक करायला गेला तर जमलंच नाही बघायला. या माणसाला बघा तुम्ही. बघा जरा इतका चांगला. नेक्स्ट टाइम ट्राय करू आपण काहीतरी स्क्रिप्ट चांगली करू. नेक्स्ट ये स्क्रिप्ट अच्छी थी. एक्टर गलत चुना है मैंने. स्क्रिप्ट बहुत अच्छी थी. एक्टर गलत चुना है. कास्टिंग बराबर नहीं किया हम लोगों ने. तर गाईज आता आमचं झालेलं आहे शॉपिंग. परत कंटिन्यू आता चालू झालेली आहे आमची. 2 शॉप झाल्या लेहंगासाठी. आता 3रा शॉपला चाललोय. मान्यवर मोहे. मान्यवर मोहे म्हणे आम्ही चाललोय. आता बघूया काय होतं तर पुढे. आणि माझे केस तर एकदम बढिया दिसत आहे. वाव. शिवानी तुम्हाला सांगशील का जरा की आता आपण मान्यवर मोहेमध्ये का बरं गेलो होतो. अरे एक जस्ट आयडिया लावायला की ती कशी प्राइस रेंज आहे. मग काय प्राइस रेंज ती भेटली तुला. कशी 30 म्हणजे तितकी कशी 15 आहे तशी इथली 30 आहे. मी गेलो आतमध्ये. एक पाय टाकला. श्वास घेतला. श्वास सोडला पण नाही आणि बाहेर निघालो. वाव. 3 शॉप झाले गाईज. 3 शॉप डाऊन फॉर 1 लेहंगा. लेट्स गो. लेट्स गो गाईज लेट्स गो. पहिला ऑप्शन घेतलाय शरीराने. तुम्हाला आम्ही कुठलं ऑप्शन घेणार ते तर आम्ही फायनल सांगणार नाही. बट दिस इज वन ऑफ द ऑप्शन. आणि माझी बायको पण ट्राय करताय. तिला हाऊस जे आहे ते पूर्णपणे करते ती. हा ह्या 2 पैकी मला हा कलर जास्त आवडला. योगेशला विचारा भाई आता. होय
योगेशला विचारा. योगेश काहीच बोलत नाही. हा तर आवडला असं लुकिंग बेटर. शिवानीला हा आवडला पण. शिवानी कुठला खायचा मग? एकदा तो ट्राय करून बघ ना. गाईज आजच्या दिवसाचं हे लास्ट दुकान आहे. सगळे डेड अगर यहाँ झाले. मिला तुम्हाला मी एक एक करून सगळ्यांचे फेस दाखवतोय बघा. डेड डेड डेड. हे दोघं डेड. दोघं पण डेड. आणि आय होप की इथं भेटून झाला पाहिजे. बाई खूप जास्ती फिरलोय आम्ही. शरयू मॅडम कसं वाटतंय तुला? तिचा लेहंगा फायनली गाय झालाय फायनल. हे बघा आता आमची काला जामून पार्टी चालू झालेली आहे. दादाचा मुलगा घरी वेट करतोय पण दादाला काला जामून खाऊन जायचंय घरी. व्हॉट इज दिस बिहेवियर दादा? दादाला उपवास आहे. दादा थकलेत. उपवासाला चालते. उपवास सोडते उपवास उपवास. तुम्ही लोक दिसतच नाही. तुम्ही लोक इकडे या. तुम्ही लोक दिसतच नाही आहे. तर गाईज आता आम्ही या दोघांना पण बाय करू, योगेश आणि दादाला. तो कल मिलते हैं. कल शॉपिंग कर लेना अच्छी वाली. आपको भी आना है. कल अच्छी वाली शॉपिंग. तू इथे सूट का हलीची. तर गाईज फायनली आमचं झालेलं आहे सेटअप वगैरे सगळं. मॅडमला आम्ही आलेलो आहे शॉपिंग करून. येस. तर बेसिकली मला हे म्हणायचं आहे की आम्ही ना एक शरूचा मस्त म्हणजे मी शरूचा एकदम बढिया व्हिडिओ काढलेला आहे. त्या व्हिडिओला मी आता एअरड्रॉप केलाय शरूच्या याच्यावर. तो व्हिडिओ बघायचा आहे. शिवानीला पण तो माहिती नाहीये. तर दोघांचं रिएक्शन बघूया आपण. शिवानीला माहिती आहे तो व्हिडिओ बेसिकली. पण शरूला मी एक व्हिडिओ एअरड्रॉप केलाय गाईज. त्याचे रिएक्शन आपण बघूया. कुठला व्हिडिओ आहे? बघ आता. आणि तो चांगला नाही. नीट आहे का? नीट ऐकायचंय का? जरा व्हिडिओ चालू आहे. हे मी थोडं कट करून टाकेल. यार मला तर तुम्हाला व्हिडिओ बनवायला माहिती होता. योगेश. नको राहू दे. तर योगेश पण बोलायचं? येस. बेसिकली योगेश पण इन्व्हॉल्व आहे याच्यामध्ये. तर बेसिकली सीन झालेला की मला एक गोष्ट दिसलेली मी बिलकुल बघून हॅपी नव्हती. आणि आय वॉज रिअली पिस्ड ॲट हर. रिअली ते आम्ही नाही सांगू शकत जास्त. फॅमिली पण ब्लॉग बघते. गाईज असं काहीच नाही. तर मला खूप जास्त राग आलेला. आणि तेव्हाच मला लक्षात आलं की हा म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं. ऍक्च्युली चेतनच्या लक्षात आलं की तुम्ही जे हे करत आहे म्हणजे तू राग भरली आहे आणि शरीर तुला मनवत आहे वगैरे तर तू असं चालू ठेव. आपण हेच कंटिन्यू करू की तुला राग आला आहे, तुला हे आलेलं आहे. मग जसं मम्मीचं शरीरचं लग्न व्हायचं आहे ना तर मम्मी इज लाईक व्हेरी प्रोटेक्टिव्ह अबाउट शरीर. मम्मीला सांगा. मम्मी मला म्हणे काय झालं म्हणजे तुला काय झालं अशी काय करत आहे. मग मला मम्मीला इन्व्हॉल्व करावं लागलं. मग मला पप्पाला इन्व्हॉल्व करावं लागलं. मग नंतर आम्हाला मी योगेशला पण इन्व्हॉल्व केलं. माहिती आहे मी योगेशला बाहेर म्हटलं बाई तुझ्या बायकोवर आम्ही प्लॅन करतोय. तुला आठवतंय तो मंचावर सूप मला तो वेगवेगळ्या सूप करत होता. ते आम्ही प्लॅन केलेलं होतं. त्यानंतर रिंगचं पण प्लॅन करणार होतो की मला ही आवडली ती आवडली पण आम्ही रिंगचं नाही दाखवू शकतो. पण बाई योगेश इज अ व्हेरी बॅड ऍक्टर. जेवढी ऍक्टर ही चांगली आहे तेवढाच तो खरा ऍक्टर आहे बाई. हँड्स डाऊन डायरेक्ट तो पोल्स अपार्ट. तो विसरून जात होता. चॅलेंज करायचंय हा त्याला सांगतो अरे अरे तुला हे करायचं आहे ना अरे तुला ते मी तरी पण विचार करत होती की त्याला तर मंचम सूप आवडते. तो काय म्हणतोय की मी कॉर्न सूप घेतो कॉर्न सूप घेतो. जस्ट आम्हाला डिफिकल्ट सिच्युएशन करायची होती शरीरसाठी की ती कुठली करणार. सॉरी बट मी बरोबर चूज केलं गाईज. मी सगळ्यांना घेऊन चालली जसं मी सगळ्यांना घेऊन असं चालले. हिलाच वाटते. मी मला सगळ्यांना काही घेऊन केव्हा मागे सोडलेलं आहे. ठीक आहे. हिच्यामुळे माझा पिक्चर नाही झालेला आहे. नाही असं काहीच नाही आहे. मला आणि त्याच्यामुळे मला शिवा भेटलेलं आहे. पिक्चर हिच्यामुळे झालाय पण शिवा मला भेटलेलं आहे. तो उस पे तो कुछ नहीं कर सकते. बट येस मजा आली. हा चॅलेंज करून शरीर वया चॅलेंज होता. चॅलेंज नव्हता. चॅलेंज नव्हता. म्हणून तर काल तुझ्या सगळ्या म्हणून तू मला व्हिडिओ मध्ये घेत नव्हती. येस म्हणून तू मला इतकं सगळं बोलत राहत होती. येस मला वाटलं खरंच राग आलाय. मला आलेलाच आहे खरं राग. अजूनही म्हणजे मला आलेलंच आहे. राग तर मला पण आलाय. बाई राग नव्हता काही नव्हत्या गोष्टी. बरं ठीक आहे. शरीर आहे तर आपण माफ करून टाकू. आणि गाईज तो आय होप की तुम्हाला हा ब्लॉग म्हणजे स्टार्टिंग पासून ऐकलं तुम्हाला तर ऑलरेडी माहिती होतं पण मी थोडस तर काही मला हा गोष्ट सांगायची होती की आम्ही शरीरची शॉपिंग बेसिकली कुठनं केली. तर सगळ्यात पहिले आम्ही शरीरचं लेहंगा जे आम्ही घेतला हिंद मधनं. तर आम्ही भरपूरसे शॉप बघितले आणि ते भरपूरच्या शॉप मध्ये आम्हाला भरपूर ठिकाणी काही आवडले शॉप जिथे तुम्ही पण सर्च करू शकता जर तुम्ही बघत असाल तर. लक्ष्मी रोड मध्ये सगळ्यात पहिले तर पेटल्स मध्ये गेलेलो. तिथली प्राइस आम्हाला खूप जास्त वाटली. काही तुम्ही बोलत आहे तर
अरे तुला कुठे डिस्टर्ब करतोय यार मी बोलत आहे काहीतरी. अरे बोल ना तर हिला आम्ही काहीतरी काहीतरी वेगळं हे करतो आम्ही काहीच नाही आम्ही तो बोलत पण नाही तुला ऍक्च्युली डिस्टर्ब पण त्यांना तुझा आवाज चाललाय क्लिअरली. व्हॉट इज दिस? तर पेटर्स मध्ये बघितलेला फर्स्ट. तर पेटर्स मध्ये प्राइस रेंज खूप जास्त वाटली आम्हाला आणि चांगली होते, बट प्राइस रेंज खूप जास्त महाग होती. त्यानंतर आम्ही म्हणजे तुम्ही एक शेड्यूल आवडलेला तर तो 30,000 वगैरे होता. तर तो खूपच जास्त प्राइस होती. आम्हाला एंगेजमेंट मध्ये एवढं नव्हतं घ्यायचं. त्यानंतर आम्ही हिंदवी क्रिएशन मध्ये बघितलं, त्या बजेट मध्ये होतं, पण जास्त ऑप्शन्स नव्हते, पण छान होते. जेवढं त्याचं कलेक्शन आहे तेवढं छान आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आम्ही एक महाराणी म्हणून पण आहे तिथे पण गेलेलो, बट तिथे सीएस झाला की तिथे काही कमीच करत नाही. म्हणजे तिथे पीसेस इतके फ्रेश नव्हते वाटत, थोडे ओल्ड फॅशन होते आणि नव्हतं आवडलं आम्हाला. बट ठीक आहे, म्हणजे महाराणी आम्हाला इतकं नव्हतं आवडलं, बट लोकांनी खूप सजेस्ट केलं होतं. त्यानंतर आम्ही गेलो हिंद मध्ये. तर हिंद मध्ये आम्ही एवढं सगळं बघितल्यानंतर तिथे त्यांनी आम्हाला 2-3 पीसेस दाखवले. तिथे आम्हाला तिला एक पीस खूप जास्त आवडला, आम्ही तो टाकल्या घेतला. ठीक आहे. तर तिथून आम्ही तिचा लेहंगा घेतला. त्यानंतर आम्ही शरीरचं जी गोल्ड शॉपिंग आहे ती पीएनजी मधनं केली, कारण की मी माझ्या लग्नाची पण शॉपिंग पीएनजी मधनच केलेली. तर मला बेसिकली पीएनजीच हे आवडतं, म्हणजे गोल्ड वगैरे जास्त आवडतं. तर शरीरसाठी पण पीएनजीच घेतलेलं आहे. पीएम मोदींनी जरी नाही म्हटलेलं आहे, बट तरी आम्ही घेतलेलं आहे. शादी तर, सॉरी मोदीजी. तर आम्ही गोल्ड जी शॉपिंग आहे जे पीएनजी मधनच घेतली. त्यांची एंगेजमेंट रिंग्स पण आम्ही पीएनजी मधनच घेतल्या. तर आज आमची शॉपिंग फक्त इतकीच झालेली आहे. शरीरचा एक लेहंगा आणि पीएनजी काय म्हणतात त्याला सोनं आणि तिची रिंग. तर हे आम्ही असे फिरलो. बाकी सगळं काय आता ज्वेलरी वगैरे, साडीज वगैरे, तर मोस्टली आम्ही साडीज वगैरे मोर्चन मध्ये वगैरे बघतो, किंवा तिथे अजून जवळपास साडीचे ऑप्शन्स आहे लक्ष्मी रोड मध्ये, तर तुम्ही तिथे पण बघू शकता. पण साडीज आम्ही नाही बघितलं, कारण की ह्यालाच खूप वेळ झाला. यांचे एंगेजमेंट रिंग आणि हे आणि ते, बट यांची तुझी एंगेजमेंट रिंग तर सांगते मला खूप आवडते. गाईज, तर असं होता आमचा दिवस. शरीरला आम्ही खूप त्रास दिला. मजा आली शरीरला त्रास देऊन. तुम्हाला असं वाटतं का मी एम करायला पाहिजे, कारण की श्वास न घेता बोलले बिचारे, थकलेच ना. तुला बोलायचंय ते सांग. नाही मला मला नाही काय. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग. मला हे म्हणायचं की बॅक टू बॅक मला हे म्हणायचं की बॅक टू बॅक लोकांवर प्रँक झालेले आहे. पहिले शिवानीने माझ्यावर केला, मग मी शिवानीवर केलं. आपण आणि शरीरावर शरीर- प्रँक नाही प्रँक नाही, पण तुला तसंच त्रास दिला. त्रास द्यायचा व्हिडिओ केलेला तू आहे. प्लीज प्रँक बोलू नको, नंतर लोक वेडे होऊन जाईल. प्रँकच करत प्रँक नाही, त्रास द्यायचा व्हिडिओ झालेला आहे. तीन व्हिडिओ झाले आहेत, त्यावर त्रास दिले. तर आता आय होप की शरीर आमचं कधीतरी एक प्रँक करेल. माझं तर डोक्यात अजून एक गोष्ट आहे, बट मला तर वाटतं सगळ्यात खतरनाक प्रँक आपल्याला असं मम्मीवर करायला पाहिजे ना भाई. डेंजर आहे. नको मम्मीवर नाही करू शकत प्रँक. मम्मीला एक जीव होती मम्मी इथंच होती. मम्मी इथंच आहे. प्रँक. ठीक आहे गाईज, तर चला, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग इथपर्यंत, आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि प्लीज सबस्क्राईब करा यार, प्लीज प्लीज. तू पण बोल. प्लीज गाईज सबस्क्राईबर्स Subscribe. सबस्क्राईब देम इनसेपरेबल. We are team inseparable जर्नी. Yes. चलो बाय बाय, गुड नाईट. भेटूया नेक्स्ट ब्लॉग बाय मध्ये. बाय बाय बाय.